मराठा आंदोलनाची मोठी अपडेट समोर येते। मनोज जरांगे यांचा मोर्चा आता मुंबईत दाखल झालाय। जरांगे यांचा ताफा चेंबूरच्या पुढे सरकल्याची माहिती। सकाळी 10 पासून आझाद मैदानावर आंदोलन होणार आहे। ओबीसीतून आरक्षण देण्याची जरांगेंची मागणी आहे। ओबीसी कोट्यातून आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात बेमुदत आंदोलन सुरू करण्याचं जरांगेंनी जाहीर केले। राज्य सरकारनं जरांगेंना आज एकच दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी दिली। जास्तीत जास्त 5000 कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाईल। यासह अनेक अटी पोलिसांनी घातल्यात। मात्र जरांगेंच्या मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी केलाय। या संदर्भात सविस्तर अपडेट्स जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत आहेत। मीनाक्षी, खरं तर वाशीपासून तू मनोज जरांगे यांचा ताफा जो आहे तो ट्रॅक करते। आता सध्या हा ताफा कुठे पोहोचलाय? आणखीन किती वेळ मनोज जरांगे पाटील यांना लागू शकतो आझाद मैदानाला पोहोचण्यासाठी? आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। हा संपूर्ण आता ताफा आपण पाहू शकतो मुंबईच्या चेंबूरच्या या वेशीवरती, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या प्रवेशद्वारच्या ठिकाणी आपण पाहिलात। मात्र आता सध्या ईस्टर्न फ्रीवे म्हणजे फ्रीवे जिथून सुरू होतो तिथून हा आता संपूर्ण आता ताफा जो आहे तो निघालेला आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि या वाहतूक कोंडीमुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांसमोर हा संपूर्ण आता तणावपूर्ण जे आहे ते वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं पाहायला मिळालं। आणि आता सध्या उलट्या दिशेनं म्हणजे जिथून आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या दिशेने ज्या गाड्या मुंबईत म्हणजे चेंबूरच्या दिशेने आणि नवी मुंबईच्या दिशेने फ्रीवेच्या मार्गाने येतात, आता त्याच उलट्या बाजूने या गाड्या ज्या आहेत त्या आता निघालेल्या आहेत। दुसऱ्या बाजूची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद ठेवलेली आहे। मात्र जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये या संपूर्ण आता परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती आज बेमुदत उपोषणाची घोषणा जी आहे ती केलेली आहे आणि उपोषणासाठी आपण पाहतोय की आंतरवली सराटीहून जे आहेत मनोज जरांगे पाटील निघालेले आहेत आणि 2 दिवसाचा प्रवास करत आज सकाळी पहाटे ते नवी मुंबईमध्ये दाखल झाले। नवी मुंबईमध्ये पोहोचतात त्यांचं जंगी स्वागत जे आहे ते करण्यात आलं आणि या स्वागतानंतर मुंबईत जेव्हा ते मुंबईच्या चेंबूर परिसरात पोहोचले तेव्हा देखील त्यांचं जंगी स्वागत करण्यात आला। फुलांचा वर्षाव त्यांच्यावरती झाला। एकूणच आपण पाहतोय की लाखोच्या संख्येनं संपूर्ण जनसागर मराठा बांधवांचा आपल्याला पाहायला मिळतोय। अजून ह्यापेक्षा अधिक मराठा बांधव जे आहेत ते पुढे मुंबईत म्हणजे आझाद मैदानावरती पोहोचेपर्यंत ते संपूर्ण आता ताफ्यामध्ये सहभागी होतील। खरं तर आपण पाहतोय की या सर्वालाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत। खरं तर 10% आरक्षण दिलेलं आहे ते टिकणारं नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे। जरीही कोर्टापुढे अद्यापही याची सुनावणी सुरू असली तरी मात्र 10% आरक्षण आम्हाला हे आता मान्य नाही आहे। खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला फसवलेलं आहे असं त्यांनी आश्वासन देत असताना त्यांनी आश्वासन हे पाळलेलं नाही आहे अशी देखील भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेली आहे। त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आहे असा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे। त्यामुळे आता राज्य सरकार पुढे नक्कीच मोठा पेच जो आहे तो निर्माण होऊ शकतो। हा संपूर्णचा फौज फाटा जो आहे आता मराठा बांधवांचा हा संपूर्णता जनसागर जो आहे जोपर्यंत आझाद मैदानावरती पोहोचत नाही तोपर्यंत मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती चेंबूरच्या दिशेनं मुंबईपर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जिथे फ्रीवे संपतो ईस्टर्न फ्रीवे संपतो तिथपर्यंतचा हा संपूर्णता ही वाहतूक कोंडी पाहायला मिळेल। खरं तर संत गतीनं आपण पाहतोय की हा संपूर्णता मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधवांचा हा जनसागर आता मुंबईच्या दिशेनं निघालेला आहे आणि असं असताना आपण पाहतोय की 10% आरक्षण जे देण्यात आलेलं आहे त्यामध्ये हे टिकणारं नसून आता आपल्याला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आहे आणि आपल्या या मागणीवरती ते ठाम आहेत। त्यासाठीचा जरांगे यांचा ताफा चेंबूरच्या पुढे सरकलाय। आपण पुन्हा एकदा भाग्यश्रीकडे जाऊयात। भाग्यश्री देखील आहे आपल्यासोबत। भाग्यश्री, मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर पोहोचण्याआधीच जर आपण पाहिलं तर आझाद मैदान जे आहे संपूर्णपणे गच्च भरलेलं आहे आंदोलकांनी। काही आंदोलक तर असेही आहेत महिनाभर पुरेल एवढं साहित्य ते घेऊन आलेले आहेत जेवणाचं। आंदोलकांचा हा उत्साह त्याबद्दल भाग्यश्री। नक्कीच
मेघना, आपण बघतोय की आधीच आंदोलक जे आहे ते पोहोचलेले आहे. खरं तर हे लोक कालच पोहोचलेले पाहायला मिळाले होते. यातल्या अनेकांनी स्टेज बांधण्यासाठी देखील रात्रभर मदत केल्याची माहिती इथले लोक देतात. मात्र जर एकंदरीत बघितलं तर जे कुणबी समाजाला आरक्षण आहे ते द्या, कारण आमच्या जवळपास 63 लाख नोंदी सरकारच्या खात्यामध्ये जमा आहेत, मात्र आम्हाला आरक्षण दिलं जात नाहीये, अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. न्यायालय चालूच आहे, पण एकंदरीत आपण त्यांच्याशी देखील बोलूया. दादा, काय सांगाल, काय कशा पद्धतीने मागणी आहे? आरक्षण मिळेल असं वाटतं का 8 तासाचे आंदोलन? मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागण्या ज्या आहेत त्या सरकारनं लवकरात लवकर द्याव्यात, आजच द्याव्यात. आम्ही हटणार नाही आमच्या मागण्या दिल्याशिवाय. दादा, कालपासूनच तुम्ही लोक आलेला आहात, लांबून लांबून आलेला आहात, कुठून कुठून लोक आले? आम्ही सोलापूर जिल्ह्यातून माळशिरस तालुका खंडाळी गावातून कदम पाटील मी आहे. महाराष्ट्रातून सर्व कान्याकोपऱ्यातून आझाद मैदानावर लोक आलेत आणि वाट चालतात. मनोजदादा जरांगे पाटील यांचं गाड्याचा ताफा येत आहे लवकरात लवकर. पण दादा, 5000 लोकांचीच परवानगी दिलेली आहे, बाकीच्या लोकांना काय करणार? आम्ही आमच्या ताकदीनं ज्या त्या पद्धतीनं कायद्याचं पालन करून आम्ही ताकदीनं नियोजनानं लढणार. तरीच आपण बघितलंय की कायद्याचं पालन करून आपण हे सगळं आंदोलन करणार आहे असं मनोज जरांगे यांचे कार्यकर्ते देखील सांगताना पाहायला मिळतात. एकंदरीतच आपण बघतोय की मराठा समाजासंदर्भातली जी गाणी आहेत ती देखील लावण्यात आलेली पाहायला मिळतात. एकंदरीतच मोठ्या प्रमाणात ताफा जो आहे तो इथे जमलेला आहे. आपण बघतोय की झेंडे जे आहेत, भगवे झेंडे, ते इथे फडकवताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर जे ताफा आहे तो देखील लागलेला आहे. एक मराठा लाख मराठा आम्ही सारे जरांगे अशा पद्धतीच्या टोप्याच्या आहेत त्या यांनी सगळ्या घातलेल्या आहेत. इथे काही महिला बसल्यात, आपण त्यांना विचारूया. ताई, काय सांगाल, कशा पद्धतीने मागणी करताय? एक महिला म्हणून तुमच्या काय मागण्या? हे पहा, मनोज दादा जरांगे पाटील त्यांनी जीवाची लाही लाही करून एक मराठा साधारण कुटुंबातल्या तरुणांना आरक्षणसाठी त्यांनी जीवाची बाजी लावली. मनोज दादांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मराठे आझाद मैदान सोडणार नाही. पण ताई, गणेश उत्सव आहे, तुम्ही महिला आहात, आपल्या घरामध्ये अनेक गोष्टी असतात. मुंबईमध्ये देखील गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणारच नाहीत. 4 महिने झालं सवलत दिली सरकारला, काय केलंय सरकारनं आतापर्यंत? आता आरक्षण घेतल्याशिवाय जाणारच नाहीत. नक्कीच. तर मेघना, आपण ऐकतोय की आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही अशा पद्धतीचं केलं जात आहे. मात्र एकंदरीत जर बघितलं तर जी गाणी आहेत मराठा समाजासंदर्भातली, ती गाणी सध्या इथे वाजवली जात आहेत. लोक त्याच्यावर टाळ्या वाजवतात, नाचतात. आपण बघू शकतो की कशा पद्धतीने इथे नाचतात लोक. आणि एकंदरीतच आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही अशी मागणी करतात. कोणत्याही क्षणी जरांगे पाटील इथे पोहोचतील. मात्र जरांगे पाटील यांची वाट बघत हा प्रत्येक कार्यकर्ता इथे थांबलेला आहे. काल रात्री देखील आपण बघितलं की सगळे कार्यकर्ते इथेच होते. काल सकाळी देखील अनेक कार्यकर्ते इथे दाखल झालेले होते आणि विशेष म्हणजे जेवणाचं सामान देखील ते खरं घेऊन आलेले आहेत. आझाद मैदान इथे जेवण करायला परवानगी नाही, तरी देखील जेवणाचं सामान हे सगळे लोक घेऊन आलेले पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांचे ट्रक आहेत जवळपास, कालच सकाळी आपण जर बघितलं तर 30 ते 40 ट्रक दाखल झालेले होते. यामध्ये तांदूळ, टोमॅटो, कांदा, बटाटा अशा पद्धतीचं सामान होतं, गॅस होता, सिलेंडर होतं, अशा पद्धतीचं सामान देखील त्या टेम्पोमध्ये पाहायला मिळालं. मात्र एकंदरीत जर बघितलं तर प्रचंड मोठ्या संख्येने, मोठ्या समुदायाने हे लोक इथे पोहोचलेले पाहायला मिळतात. आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरू राहील. आणि त्याचसाठी खाण्यापिण्याची सोय व्हावी आमची, यासाठी आम्ही हे ट्रक घेऊन आलो अशा पद्धतीचं भाष्य जे आहे ते देखील काल काही कार्यकर्ते करताना पाहायला मिळत होते. आता जर आपण बघतोय तर आता जी संख्या आहे ती हळूहळू वाढते. सीएसटी स्टेशनला गर्दी वाढली आहे. आंदोलकांची संख्या हळूहळू वाढत चालली आणि खरं तर सकाळी 10 पासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. याकडे आपलं लक्ष असणारच आहे. मीनाक्षी आणि भाग्यश्री असे संपर्कात राहा, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येईल. तर मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. या सर्व प्रकरणावर आपलं लक्ष असणारच आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.